लाईव्ह मराठीच्या सर्व दर्शकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी अक्षता गुरव। लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी। आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होते। या निमित्तानं देवदर्शन घेत नवीन वर्षाचं स्वागत केलं जातंय। कोल्हापुरातल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळाले। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी हजारो भाविक कोल्हापुरात दाखल झालेत। जिल्ह्यासह राज्यातील भाविकांनी मंदिरात हजेरी लावली होती। नवीन संकल्प करण्यासाठी हजारो भाविक अंबाबाई मंदिरात सकाळपासूनच दाखल झालेत। मंदिर परिसरामध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळते। आसोर्ली बोर्ल्यातल्या दालमिया कारखान्याच्या बाबतीत प्रदूषणाच्या तक्रारी वाढतच असून आता इथल्या स्थानिक दुकानदार, शेतकरी तसेच कारखान्यामध्ये काम करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी देखील कारखान्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे। आमचं सगळं खाद्यपदार्थाचं हे दुकान आहे। आमचं सगळे कारखान्यामुळे राख येते, सगळी घरात धुळा सगळ्या दुकानात येतोय। सगळं आम्हाला आमच्या नाका तोंडातनी सगळा धुळा जातोय। आमचं डोळ्याचं ते सारखं प्रॉब्लेम आम्हाला होत्यात। सगळं दुकान आमचं धुळ्यानं राखणं नेहमी सगळं भरतंय। लय आम्हाला त्रास होतोय कारखान्याचा। सगळी राख सगळी काळी मीठ सगळी दुकानात येत्या। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आसोळी पडलेली काकडी फेमस होती। ते आता काकडीच्या प्रदूषणामुळे काकडीचे देखील पाणी येलांचे आक्षा आल्यात आणि औषध न मारणारे काकडी देखील औषध मारून ते कीड पडायला आणि आता त्या आम्हाला इथं विकत घ्यायची आणि खायची पाहायला आणि ऊस तरी तसा काळा मीठ झाल्या। वैरणीचा प्रश्न मोठा पडला आमच्या गावात, कारण सगळी धूळ पडत्या, राख पडत्या। ते बघ्याच वाऱ्या सुटलं की बघ्याच त्याच्या येतोय, त्याच्यामुळे कीड सगळ्यात क्षेत्रावरनी कीड आहे। तुम्हाला काय नेमकं सुविधा आहे तिथं, नेमकं सांगा। सुविधा काय दादा, पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, आंघोळीच्या पाण्याचा आहे। तिथे झोपायचं म्हणले की लक्ष देत नाही। काय आता पाण्याचं लिकेज झाले, तिथं सांगितलं मागं हे करा, लिकेज काढा म्हणून। तिने आता ते नुसतं पाणी बंद केलं, आता काढलेलं। आता असं चिखलात सगळ्या सर्कस करायला लागतात। गाड्या स्लिप होते आता जो ते आता लावला बघा, चिखलाचं लावला जागा नाही लावायला, काय नाही। साहेबांनी सांगायला गेले, साहेब काही दखल घेत नाहीत, काय नाही। प्रचंड बहुमतानं महायुती शासन सत्तेवर येऊन ऍक्शन मोडवर कार्यरत झाली आहे। लवकरच राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांना महायुतीतील तीनही घटक पक्ष एकत्रित सामोरे जाणार आहेत आणि त्यांना असाच प्रतिसाद मिळेल असा विश्वास आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला। प्रचंड बहुमत महायुतीला मिळाले। त्यावेळी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी निवडणूक लढवली। देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक सगळ्यांनी महायुतीने लढवली। प्रचंड ऐतिहासिक बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे। जवळजवळ 237 आमदार या ठिकाणी महायुतीचे आहेत। त्यामुळं आता विकास कामाला कुठेही अडचणी येणार नाही। तिन्ही नेते आमचे कर्तबगार आहेत, त्यामुळे कुठल्याही आमदारांचं काम होणार नाही असं नाही आहे। आणि आमची तळागाळापर्यंत यंत्रणा आहे। प्रत्येक ठिकाणी आमचे पक्षाचे बूथ प्रमुख आहेत, महायुतीचे, भाजपचे, राष्ट्रवादी, अजितदादा गटाचे आहेत, आम्हाला मदत केले सगळ्यांचे बूथ प्रमुख आहेत। ग्रासरूटपर्यंत आमचे सगळे नेटवर्क आहे। त्यामुळे जिथं जिथं काम असेल ती सगळी कामं घेऊन आम्ही जिल्हाधिकारी, जिल्हा लेवलचेपर्यंत असेल, पालकमंत्री असतील, राज्याच्या लेवलचे जे प्रश्न असतील ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ असेल, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आणि विकास कामं होत राहतील। त्यामुळे कुठेही अडचणी येणार नाही। लवकरच तुम्ही कोल्हापूर महानगरपालिका आहे आणि जिल्हा परिषद दोन्ही निवडणुका लगेच लागणार आहेत, तर त्याची कशी चाचपणी तयारी आहे? कोल्हापूर महानगरपालिका असेल आणि जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, या ठिकाणी आम्ही पक्ष संघटना बांधून सगळ्या निवडणुका लढवण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न असणार आहेत। ज्या कोणत्या पद्धतीने निवडणुका होतील माहीत नाही, म्हणजे महायुती स्वायत्त संस्थेला राहतील का नाही, तरीसुद्धा आम्ही महायुती म्हणून लढवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि आपापला पक्ष या निवडणुका चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्यासाठी बूथ लेवलपर्यंत आमचं कामकाज या ठिकाणी चालू केलेलं आहे। सरत्या वर्षाला निरोप देऊन संपूर्ण जगभरात नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे। 2025 या नवीन वर्षाच्या निमित्तानं सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळते। अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नवीन वर्षाच्या निमित्ताने मनसैनिकांना महत्त्वाच्या सूचना केल्यात। राज ठाकरे सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले की सैनिकांनी स्वतःच्या मनातील खंत आता बाजूला ठेवली पाहिजे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काहीच करत नाही, त्यामुळे आता कृती करण्याची जबाबदारी आपलीच आहे। मराठी भाषकांवर कोणी हल्ला केला तर मराठी म्हणून
आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन आणि ते आपण करतच आहोत, असं राज ठाकरेंनी मनसैनिकांना उद्देशून म्हटले. कोल्हापूर ते गगनबावडा दरम्यान होत असलेल्या रस्ता रुंदीकरण हे सदोष असल्यानं 40हून अधिक गावांना पुराचा धोका संभवतोय. तसंच या दरम्यान असलेल्या पुलाची ही मुदत संपली असल्यानं पर्यायी व्यवस्था युद्धपातळी होणं गरजेचं आहे. या संदर्भात आज स्थानिक सरपंच सदस्यांसह जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना थेट सूचना दिल्याची माहिती आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली. कोल्हापूर कळे तळे रस्ता हा कोकणातला जाणार, गोव्याला जाणार सगळ्यात जवळचा रस्ता आहे. या नॅशनल हायवेचं काम या ठिकाणी चालू आहे आणि ते ज्या कंपनीनं घेतले त्याच्यामध्ये अनेक अडचणी त्या कंपनीच्या आहेत. कामाची क्वालिटी नाही आहे, रस्त्यावरती मेंटेनन्स किंवा बाकीचे अप्रोच रोड व्यवस्थित केलेले नाही आहेत. आणि सगळ्यात मोठा महत्त्वाचा विषय की आता बालिंग्यावर जो मोठा पूल होणार आहे त्या रस्त्याला, त्या पुलाची लांबी किती आहे आणि तो भराव वाढल्यानंतर परत पुढचा जो पुलाचा भराव आहे त्याच्यामध्ये पुलाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी किती कन्वर्ट धरलेत, ओपन बॉक्सवेल किती आणि पाईप कन्वर्ट किती आहेत, याची आमची जी शेतकऱ्यांची आणि नागरिकांची मागणी होती. कारण भराव वाढल्यानंतर पाणी येणार आणि परत पूरपरिस्थिती अडचणीची होईल. त्याच्या संदर्भात आम्ही मागणी केलेली आहे की किमान 5 बॉक्सवेल त्या ठिकाणी असावेत आणि कलवट असावेत आणि ते पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये पुराचं पाणी त्याच्यामध्ये राहू नये किंवा ज्याच्यामुळे लोकांचं किंवा शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, या संदर्भात आज बैठक लावली होती. त्याचबरोबर ट्रॅफिक मॅनेजमेंटचा प्रश्न आहे, काम चालू आहे, कामाची क्वालिटी व्यवस्थित नाही आहे, या सगळ्यावरच कंट्रोल घेण्यासाठी आज बैठक लावली होती. आणि परत 15 दिवसांनी आजच्या काही सूचना केल्या, त्याचा परत 15 दिवसांनी आढावा बैठक घ्यायची या ठिकाणी ठरलेलं आहे. बैठकीत तुम्ही म्हणलं की जे पोल लाईट आहेत त्या लाईटचा जो खर्च आहे तो त्याच्यामध्ये परवडणार नाही. हां, परत पुढचा विषय असा आहे की ज्यावेळी पूर्ण रस्ता होईल त्यावेळी दोन्ही बाजूला रस्त्याच्या लाईटचे पोल आहेत की ज्याच्यामुळे रस्त्यावरती प्रकाश यावा, उजेड यावा यासाठी बल आहेत. ते बलाचे वीज बिल काही ग्रामपंचायती भरणार नाही, त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की ते सौर ऊर्जेवरती त्या ठिकाणी बल बसवावेत. तशा पद्धतीनं चेंज रिपोर्टचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पुढे पाठवून द्यायला सांगितलेलं आहे. खंडणी प्रकरणात स्वतःच्या सोयीनं पोलिसांना शरण आलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर कारवाई संदर्भात राज्य सरकारावर नक्कीच दबाव आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दबावाला बळी पडू नये असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यामध्ये केले. मधलं त्यांचं प्रेशर आहे ह्याची मला जाणीव आहे, त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ऍक्ट करावं एवढीच फक्त विनंती आहे त्यांना. मुख्यमंत्र्यांचं फेल्युअर आहे, प्रेशरला त्यांनी बळी पडू नये एवढीच फक्त माझी विनंती. वाल्मिक कराडला हजर करणं हे प्लॅनिंग वाटतं का? ते प्री प्लॅनच आहे, ते सरळ सरळ दिसते, त्याच्यामध्ये नवीन काहीच नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड काल सीआयडीच्या कार्यालयात दाखल होत शरण आलाय. मात्र अद्याप ही 3 आरोपी फरार आहेत. या फरार 3 आरोपींना तात्काळ अटक करून फाशी द्यावी अशी मागणी घेऊन बीड मस्याजोग मधले ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. गावकऱ्यांनी परिसरातल्या पाझर तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले. यावेळी ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात आलाय. कोल्हापूर हे तांबड्या पांढऱ्या रस्त्यासाठी ओळखलं जातं. अशातच 31st आणि नवीन वर्षाचं स्वागत याचं औचित्य साधून कोल्हापूरकरांनी मटण आणि चिकन खरेदी करण्यासाठी मटण दुकानावर मोठी गर्दी केली होती. तसंच कोल्हापूर शहर आणि परिसरात मासे खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत होता. दिवसभरात 30,000वर कोंबड्या, 700 बकरी आणि 6 टन मासे विक्री झाल्याचं व्यावसायिकांनी सांगितलंय. निप्पाणी फोंडा राज्यमार्गावर सरवडे इथं घरासमोर पार्क केलेल्या 2 वाहनांना मंगळवारी मध्यरात्री अज्ञात वाहनानं धडक दिल्याचा संशय व्यक्त होतोय. या घटनेत अल्टो कार आणि स्विफ्ट या वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेमुळे रस्त्याच्या कडेला गाड्या पार्क करण्यावर बंधनं आणावीत आणि अपघात रोखण्यासाठी संकेतस्थळ बसवावीत अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होतीये. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 4थ्या कसोटी सामन्यातल्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर चांगलाच संतापल्याचं समोर आलंय. आता बस झालं, टीम मधले खेळाडू परिस्थितीनुसार खेळत नसून ते त्यांचा नैसर्गिक खेळ खेळत असल्याचं गंभीरचं म्हणणं आहे. ठरलेल्या योजनांचं अनुसरण करण्याऐवजी खेळाडू स्वतःच्या इच्छेनुसार वागत असल्याचं गंभीरनं ड्रेसिंग रूम मधल्या बैठकीत सांगितले. आता इथून पुढच्या सामन्यांमध्ये जो परिस्थितीनुसार खेळणार नाही त्यांना धन्यवाद सांगण्यात येईल असा इशाराही गौतम गंभीरनं भारतीय खेळाडूंना दिला. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी.